की ही 92ची जी बॅच आहे खरंच उल्लेखनीय आहे. कोणत्याही क्षेत्रात असो त्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेली आहे. मग शेतकरी असो, हा कलेक्टरपर्यंत गेलेला असो, न्यायाधीश असो, अशा अनेक क्षेत्रामध्ये आहेत. पण आपला ठसा त्यांनी उमटवलेला आहे आणि मला त्याचं कौतुक वाटतं. आवर्जून आमचा सत्कार केला. या माणसाच्या भेटी कोरोना गेल्यानंतर झाल्या, हे महत्त्वाचं आहे. ते कारण होतं आणि अशा याच्यामध्ये पुन्हा भेटी घडवून आणणं हे फार महत्त्वाचं आहे. तर मला हे म्हणायचं आहे की एक गोष्ट महत्त्वाची आहे जीवनामध्ये, ते म्हणजे श्रद्धा. आपली श्रद्धा पाहिजे. मग कोणत्याही तत्वावर तर आपण जीवनात यशस्वी होतो. आपण जन्मरूपी लाट्यानं एकत्र आलो आणि मृत्यूरूपी लाट आपल्याला घेऊन जाणार आहे. हे काळाचा कायदा आहे. तो कायदा आपल्याला पाळायलाच पाहिजे. जन्मलो मरणार आहोत आणि गेल्यानंतर पुन्हा काही उपयोग नाही, भेट होत नाही. तर ही 92ची जी बॅच आहे खरोखर उल्लेखनीय आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापलं काम केलेलं आहे, म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ग्रीसचा राजा कोण, सिकंदर होता ग्रीस देशाचा. आणि त्याने जे सपाटा लावले ते सगळं भोवतालचे प्राण देश सगळे जिंकून घेतले. तुमच्यासारख्यानं त्यानं विचारलं की बाबा तुमच्या यशाचं गमक काय? नाही विचारणारच ना. तर म्हणलं गमक असं काही नाही. मग कसं काय शक्य झालं? तुमच्या बरोबरी बरेच श्रीमंत राजे होते, धनाढ्य होते, सैनिक भरपूर होते, त्यांनी काय जिंकलं नाही, तुम्ही कसं जिंकला? सोपं आहे म्हणजे त्याच्यामध्ये. मी जो देश जिंकला त्यानंतर तिथं काय केलं? त्या लोकांचा द्वेष केला नाही. त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण, त्याची प्रशंसा केली, त्याला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्या संपत्तीचं आणि जीवनाचं रक्षण केलं. म्हणून ते लोक माझे झाले. मी काहीच केलं नाही. मला तिकडं बघायची गरज नाही. जसं एक आंब्याची कोय पडली, मातीचा संबंध आला आणि पाण्याचा संबंध आला तर ती रुजते. मग त्याला थोडं पाणी टाकत गेलो तर त्याचं वृक्ष होतं आणि त्याच्यातून पुन्हा त्याला फळं लागतात, ती गोड होतात आणि ते आपण चालतो, पुन्हा ते टाकतो. म्हणजे हे कधीही संपणार नाही. म्हणून मी यशस्वी झालो. आलं का लक्षात? मग या गोष्टीकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही सगळे खरं म्हणलं तर एकलव्य जो विद्यार्थी होता त्यांचा किस्सा गिरवलेले दिसतो. कसं की आम्ही जे संस्कार केले ते केले, परंतु तुम्ही स्वतःही केले, त्याच्याशिवाय ही शक्यच नाही. हे महत्त्वाचं आहे. तर एकलव्यानं काय केलं? तो खरं म्हटलं तर कृष्णाच्या कुळातला, उपेक्षित. त्याला जंगलामध्ये जावं लागलं, किराताच्या याच्यामध्ये राहावं लागलं आणि तिथं राहून तो मोठा झाला. म्हणून द्रोणाचार्यानं म्हणलं मी तुला शिकवू शकत नाही. राजाची मुलं आहेत त्यांना मी शिकवलं, पण श्रद्धा होती द्रोणाचार्यावर. नाही मला नाही तुला शिकवू शकत नाही. मग त्यांनी काय केलं? मातीचा पुतळा द्रोणाचार्याचा तयार केला आणि नमस्कार करायचा आणि रोज एक धडा घ्यायचा, सराव करायचा.
अशा प्रकारे सराव करत करत त्यांनी ती धनुर्विद्या आत्मसात केली. आणि मग इकडं कौरव पांडव धनुर्विद्या शिकले, त्यांची परीक्षा घेतली द्रोणाचार्यानं आणि त्याला सांगितलं की बाबा बघा आता हे इकडे दुर्योधन, ह्या झाडाचं ते पान तुला तोडायच्या या बाणानं. तुला काय काय दिसतंय? वृक्ष दिसतोय, माणसं दिसतात, पशुपक्षी उडलेले, जा हेच म्हणलेले त्याला. अशा प्रकारे सगळ्यांची परीक्षा झाली. अर्जुनाचा नंबर आला. अर्जुन हे परंच्या दोरी असते, ओढला त्याला. काय दिसतंय तुला? मला फक्त त्या बाणाचं देठ दिसतंय. आणि चालवतो बाण, आणि खरोखर ते बाण तुटलं, खाली पडलं. पास झाले. आता तुझ्यासारखा धनुर्धर पृथ्वीवर नाही. त्यांना अभिमान झाला. प्रत्येकाला अभिमान होतो. कोणाला पैशाचा होतो, कोणाला संपत्तीचा होतो, कोणाला शक्तीचा होतो, कोणी कुणाला कसं फसवलं युक्ती करून त्याचाही होतो. पण अभिमान राहू नये. त्याला जर जवळ केलो तर रावणासारखी गती झाली, त्याला जर जवळ केलो तर दुर्योधनासारखी गती झाली. आपल्याला हेच ग्रंथात शिकवतात ना. मग वाचून काय, रामायण वाचून काय शिकलं तुम्ही? रामायण वाचून या बोध कोणता घ्यावा आपण. कोणता बोध घ्यायचा? झाडपाला खाणारे वानर सुद्धा मारती रावण. कारण त्याच्यावर श्रद्धा आहे, रामावर श्रद्धा आहे, आणि रावणाला सुद्धा त्याने संपवलं. अभिमान कुणालाही संपवत असतो, म्हणून अभिमान ठेवायचा नाही. आणि दुसरी गोष्ट मी सांगितलं होतं की श्रद्धा. तर आता श्रद्धा कशी असते? आता तुमची आमच्यावर श्रद्धा आहे. एकलव्याची द्रोणावर श्रद्धा होती, पण मातीचा पुतळा करून त्यानं शिकलं. आणि ते एकदा सराव करत असताना मग ते कुत्राही भुकत आला त्यांच्याबरोबर. त्याचं लक्ष विचलित होऊ लागलं. तर मग काय कुत्रा आहे, मग याचं तोंड बंद करायचं. म्हणून त्याने काय केलं, ते बाण मारायला सुरू केले. बाण अशा वेगानं मारायचे की त्याचं रक्त निघायचं नाही, तोंड तर बंद व्हायला पाहिजे. आणि अशा प्रकारे तोंड बंद झालं कुत्र्याचं. तेव्हा कुत्रा तिकडे गेला. त्या चालत तुलायचं त्याकडे बघितलं कोण शिकवलं ही विद्या. कुत्र्याच्या मागं मागं गेले तर तिथं एकलव्य होता. मग कोण शिकवलं तुला? मला द्रोणाचार्याने शिकवले. द्रोणाचार्य आमचे गुरु, म्हणजे त्याला आधी शिकवले मग आम्हाला. मग आमच्यापेक्षा त्याला चांगलं ज्ञान दिलं. त्याला म्हणलं मी शिकवलं का? हो. काय पहा ना तुला तिथे ठेवलं आहे. बघितलं मग गुरुदक्षिणा. मी तुम्हाला शिकवलं काही तर दक्षिणा द्या, असेही गुरु असतात. मग गुरुदक्षिणा असं म्हटल्याबरोबर काय मागाल ते तुझा अंगठा दे उजव्या हाताचा. टटकन तोडला आणि त्याच्या पायावर ठेवले. गुरु देव हे घ्या. ह्याला म्हणतात श्रद्धा. कारण अर्जुनापेक्षा कोणी श्रेष्ठ होऊ नये हे त्यांची भावना. पण खरोखर एकलव्य श्रेष्ठ होता. तर तुम्ही सगळी 92ची बॅच म्हणजे एकलव्याची बॅच आहे. पुन्हा एक सरकार आता त्याला किती आपत्ती आली, हां, तरीही ते हिमतीनं पुढे गेल्या. मला कौतुक वाटलं. किंवा असे डोंगर तर सगळ्यावर येतात, माझ्यावर, तुमच्यावर, बालूवर, सगळ्यावर येतात. आता बालू कसं कोणत्या ह्याच्यात चाललंय मला माहीत नाही. आम्ही गावाला शेजारी हां, पण बालाजीची श्रद्धा आईवडिलावरी आहे, सोडून आला नाही तिथं. काल परवा कार्यक्रमात भेट झाली. मी विचारलो तेव्हा आईवडील कुठे? माझ्याकडे. समाधान वाटलं. तर अशी श्रद्धा
एकलव्यासारखी पाहिजे तशी तुमची श्रद्धा गुरुवर दिसलं नाही आमच्यावर. तर हे व्यासपीठ म्हणजे आम्हीच होणार. पण कसं आहे, एक फार प्राचीन काळची गोष्ट आहे. आता गोष्टी सांगणाऱ्या गोष्टीने ते तुम्हाला आणि वाटावं किती वेळ ऐकली, आता काय करावं, एक सांगून संपवतो, म्हणजे ताटकळत बसू देत नाही. मग काय, अशी एक वेळची गोष्ट आहे की एक शिष्य गुरुची सेवा करायचा. गुरुने त्याला ज्ञान दिलं आणि मग त्या ज्ञानाच्या बळावर तो एक आश्रम काढला आणि तिथं जाऊन तो थांबला. मग तिथं कोणी लोक यायचे, मला असं झालंय, मला तसं झालंय, काय झालंय असं. मग ते ठेवलेलं असायचं पातेलं भरलेलं, त्याच्यातलं पाणी द्यायचं, हे पिऊन टाक. आणि पाणी पिलं की ते दुरुस्त व्हायचे. होता होता माणसाची रांग त्याच्याकडे लागली. आणि हे काय, मग त्याचं नाव त्या गुरुकडे गेलं किंवा ते एक महाराज, ते तर माझा शिष्य आहे. त्यांच्या नुसत्या पाण्यानं गुण येतो. हां, पाण्यानं गुण येतो, हो, ते तर माझा शिष्य आहे. काय होता, लाखो लोक चाललं तिकडं. बरं, मग आपण आपल्या शिष्याकडे जावं. आला त्याला, गुरु आले म्हणून उठला, चरण स्पर्श केलं, माझं भाग्य तुम्ही आलात. आणि चरण स्पर्श केला.